पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, कारण एक मोठा अपडेट आला आहे आणि हा अपडेट तसा साधा नाही, कारण ज्याची तुम्ही मागील 2 महिन्यापासून वाट बघत होता तोच आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे हे सरकारने जाहीर केले आहे। आणि जर तुम्ही ही माहिती चुकवली तर कदाचित तुमचा हप्ता सुद्धा थांबू शकतो। होय, म्हणून शेवटपर्यंत ऐका। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत सरकारकडून मिळणारे हप्ते नेहमीप्रमाणे वेळोवेळी येत होते, पण यावेळी पडत असलेल्या या रिव्ह्यू पडताळणी आणि बँक लिंक अपडेटमुळे 8वा हप्ता थोडा पुढे ढकलला गेला होता। अनेक शेतकऱ्यांनी विचारणा केली, कधी येणार, का थांबला आहे, कोणते कागदपत्रे तपासावे, का नाव चुकीचं आहे, का आधार सेटिंग झालेला आहे का नाही। पण मित्रांनो, आता निश्चित झाला आहे 8वा हप्ता ठराविक तारखेला म्हणजे सरकारने सांगितलेल्या तारखेला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ता मिळण्यासाठी 3 गोष्टी अगदी व्यवस्थित असल्याच हव्यात। पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आधार नंबर बँक लिंक खात्याशी असायलाच हवा। दुसरी गोष्ट म्हणजे ई-केवायसी पूर्ण असायला हवी आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची जमीन नोंदणी माहिती पोर्टलवर अपडेट असायला हवी। या 3 गोष्टींपैकी एक जरी गडबडी तर पुढला हप्ता पुढे ढकलला जाऊ शकतो। पण आता जे जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे अचूक तारीख। तर शेतकरी बांधवांनो, सरकारने जाहीर केलेली नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तारीख लागू करतात, तसेच 15 ते 18 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजेच या तारखेपर्यंत तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल, बँक स्टेटमेंट जमा होईल व तुमच्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन ते कन्फर्म करू शकता। अनेक शेतकरी म्हणतात सरकारी पैसे पाठवत नाहीत, पण आमच्या खात्यामध्ये येत नाही। कारण असं असू शकते की बँकेचा सीडिंग प्रॉब्लेम, म्हणून तुम्ही एकदा तरी तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंक, मोबाईल लिंक आणि खात्याची स्थिती चेक करावीच। शेतकरी मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार काही जिल्ह्यामध्ये रॅडम व्हेरिफिकेशन करत आहे, म्हणजे अधिकारी थेट शेतात जाऊन तपासणी करत आहेत, जी या योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांना जातोय का नाही। तुम्ही जमीनधारक शेतकरी असाल, कसणारा शेतकरी असाल किंवा कुटुंबात नाव असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। तुमच्या खात्यात येणारी रक्कम पूर्वीप्रमाणेच राहील आणि कोणताही हप्ता कमी जास्त केला नसल्याने सरकारने सांगितले आहे यावेळी हप्ता मिळणारच। सरकारच्या पोर्टल सक्सेसफुल पेमेंट असा हिरवा मार्क दिसला आणि जर लाल मार्क दिसला तर ती गडबड तुमच्याकडून दुरुस्त करायची आहे। म्हणून आजच तुमचा मोबाईल नंबर, आधार, बँक खाते आणि जमीन नोंद तपासणी। आणखी एक गोष्ट, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर हा हप्ता 8वा हप्ता मिळणार नाही, कारण पोर्टलने ई-केवायसी अनिवार्य केला आहे। ती फक्त 5 मिनिटात होते, मोबाईलला OTP येतो आणि काम संपतं। तर शेतकरी बांधवांनो, आता तयारी ठेवा, जेवढे दिवस वाट पाहत होता तेवढं काम आता संपलं आहे। हप्ता हा महिन्यातील जाहीर केलेल्या तारखेला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। तुम्ही फक्त एवढं बघा, तुमचं नाव योजनेमध्ये सक्रिय आहे की नाही आणि कागदपत्रे अपडेट आहेत की नाही तपासून ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, आता एकच गोष्ट लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या महिन्यात सरकारने दिलेल्या निश्चित तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुमचं आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि जमीन नोंदणी जर व्यवस्थित असेल तर 8वा हप्ता थांबणार नाही। म्हणून आजच खात्री करा आणि हप्ता येताच तुमचे बँक मेसेज स्टेटमेंट तपासायला विसरू नका। या योजनेतील प्रत्येक अपडेट मी तुम्हाला वेळेवर सांगत राहणार आहे। आणि हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका। जर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच पक्क्या आणि खरी माहितीसाठी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून पुढील योजना, हप्ते, अपडेट्स आणि महत्त्वाच्या सूचना सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। भेटूया पुढच्या उपयोगी माहितीमध्ये। तोपर्यंत नमो शेतकरी योजनेसाठी जय जवान जय किसान।